हां रेडी सर. मुलांना लहानपणी जर सवयी लागल्या तर त्या भविष्यामध्ये आणि नेहमीकरता कामाला म्हणजे भविष्यामध्ये जर जन्मभर साजरे असं म्हणतात. त्यामुळे आपल्या भारतामध्ये संस्कार जे आहेत किंवा लहानपणापासून कोणती गोष्टी शिकवल्या जाते आणि हे सायंटिफिक सुरू आहे किंवा ते मुलं लहानपणामध्ये संस्कार घडतात ते त्यांना जन्मभर साथ देतात. तर काही सवयी अशा आहेत की ज्या सवयी लहानपणी लागल्या आणि ते लागणं आवश्यक आहे. आज कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे किंवा शिक्षणासाठी पॅरेंट्स काही सुद्धा करायला तयार आहे. काही तर म्हणजे पैशाच्या दुरुपयोगातून किंवा मग स्वतःची जी काही देता येईल वेळ देता येईल किंवा जे काही देता येईल त्यांना तयारीला पण किंवा मार्गदर्शन कुठे नेमकं चांगलं मिळेल. कारण आज कुठल्याही आता शिक्षण क्षेत्रामध्ये व्यापारीकरण खूप झालेलं आहे. त्यामुळे काय असतं किंवा प्रश्न येतो किंवा ॲबॅकस क्लास झाले किंवा इतर टेक्निकल क्लासेस झाले किंवा असे बरेच काही क्लासेस निघत असतात. त्यामुळे कुठला क्लास निवडायचा हा एक पॅरेंट्सकडून खूप मोठा प्रश्न की ज्यामध्ये आपला मूळ विद्यार्थी आपण पैसा करून पाठवत आहोत किंवा आपण त्यांना वेळ देतो. आपला पालकसुद्धा देतो विद्यार्थीसुद्धा तिथं वेळ देतो आहे. एवढा वेळ घालवल्यानंतर आपल्याला शेवटी बेनिफिट काय मिळाला त्याचा आउटपुट काय मिळाला हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्यामध्ये चॉईस कोणती घ्यायची त्यामध्ये डिस्प्ले अकॅडमीचं म्हणजे त्यामध्ये म्हणजे बरंच सगळे एक्सपिरियन्स टीचर होते आणि आम्ही पूर्वी जे विद्यार्थी ते करून गेलेले होते त्यांच्याकडून थोडी चौकशी केली व त्याचा ॲक्शन कसं आहे तर त्यांनी पण आम्हाला त्याचं एक श्रेय दिलं होतं फीडबॅक दिला होता. त्यामुळे मग अभ्यासावर डिस्प्ले अकॅडमीला चॉईस दिली आहे. आणि सवयीचा भाग आहे मुलं लहान असताना सवयीचं भरपूर असतात. त्यामध्ये नेमक्या कोणत्या सवयी समोर करायच्या आणि कोणत्या सवयीला थोडंसं आपण आवाज घालायचं हे ठरवण्याची त्यांच्यामध्ये एक ॲबिलिटी आली पाहिजे. हा एक भाग होता. तर किंवा भविष्यामध्ये या ज्या सवयी क्लास लागल्यापासून ज्या लागल्या चांगल्या म्हणजे चांगला आउटपुट देते त्यापेक्षा भविष्य त्यांच्यासाठी ते चांगलं राहील. आणि मी असं म्हणजे एका ठिकाणी वाचलेलं आहे की यू कॅन चेंज यू कॅन नॉट चेंज युअर फ्युचर बट यू कॅन चेंज युअर हॅबिट अँड शुअरली युअर हॅबिट विल चेंज युअर फ्युचर. तर या ज्या सवयी इथे लागल्या त्या भविष्यामध्ये आजसाठी नक्कीच कामात येतील याबद्दल मी शांत आम्हाला पण गर्व आहे तुम्ही एवढे छान पॅरेंट्स आहेत. जेव्हा तुम्ही 2 ते तेव्हा मॅडम आणून सोडायचं वेळी तुम्ही 2 तास सांगायचे तर ॲक्च्युली जे आमचं नेक्स्ट एक आहे हा तुमचा सन्मान करतो की तुम्ही एक बेस्ट पॅरेंट.